सरकारने पोलिसांना पुढं करून हे आंदोलन चिघळण्याचं काम सर्व रक्तदान करण्याचे अनेक पर्याय आहेत, अनेक जागा आहेत. खाजगी जागेमध्ये रक्तदान परवानगी भेटू शकत नाही. आता हे खाजगी कसं म्हणता येईल, कारण की या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आणि पालकमंत्री जर खाजगी असेल तर हे बोलणं चुकीचं आहे. ते घर आता हे बघा, घरातही पालकमंत्रीच राहणार आहे ना आणि ऑफिसमध्ये गेलेलं आहे पालकमंत्री राहणार आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही फक्त रक्तदान करून इथं सरकारला परत एकदा 1 महिना पाठीमागचा 1 महिना झाला, आम्ही निळा दुपट्टा घालून भगवा झेंडा हातात घेऊन आपल्या समोरच आपणही होतात शांतप्रिय आंदोलन केलं आणि आताही 1 महिना होऊन कुठल्याच अशा मीटिंगमध्ये शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा शब्दही झाला नाही. मग शेतकरी हिंदू नाही का? शेतकऱ्याने तुम्हाला मतदान केलं नाही का? हा अपंग दिव्यांग बांधव हा 1500 रुपयात काय करेल? 1500 रुपयामध्ये याचं जीवन कसं धकेल? याला जीव नाही का? आज जर मंत्र्याच्या पीएला 40-40 हजार रुपये पगार आणि या अपंग बांधवांना आम्ही फक्त 6,000 रुपये महिना मागतो. आपण शेतकऱ्याला तुम्ही मालाला हमी भाव देऊ शकत नाही ना, तर किमान पेरणी ते कापणी एमर्जन्सीमध्ये दाखल करा. अरे जर तुम्ही एमर्जन्सीमध्ये दाखल केलं तर आम्ही तुम्हाला कर्ज देऊ, एवढा या आंदोलनाच्या वतीने बोलतो.